हा एक आंबेडकरांनी दिलेला एक कन्सेप्ट आहे तेव्हा पब्लिक कॉन्शियन्स, सार्वजनिक विवेक. आता आंबेडकरांचं म्हणणं काय होतं की आंबेडकरांनी एक बेसिक जेव्हा त्यांना विचारलं की संविधान कसं बनलेलं आहे, तुमचं काय मत आहे या संविधानावर, तर तेव्हा आंबेडकरांनी एक वाक्य वापरलेलं, पब्लिक कॉन्शियन्स हा जो प्रकार आहे की लोकांमध्ये संविधान किती चांगलं बनवू, जर हा सार्वजनिक विवेक नसेल तर ते संविधानाचा काही फायदा होणार नाही. रादर जे लोकच हे संविधान चालवायला येतील किंवा ज्या लोकांसाठी हे संविधान बनलेलं आहे त्यांच्यामध्ये जर हा सार्वजनिक विवेक, पब्लिक कॉन्शियस नसेल तर तसंही ते संविधानाचा फक्त नुकसानच करेल ते, किंवा त्याच्यामुळे दुविधा उद्भवतील. कारण हे लोक त्या संविधानामधले फक्त लूपहोल्स, गॅप आणि कसं त्याला तोडून मोडून आपण आपल्या फायद्यासाठी यूज करू शकतो तेवढंच बघतील. आणि संविधान किती वाईट बनलेलं असो, पण जर जे लोक चालवणारे आहेत, त्या संविधानानुसार काम करणारे आहेत, मग हे नेते असो किंवा नोकरदार वर्ग असो किंवा ज्यांच्यासाठी हे बनतंय सामान्य जनता, त्यांच्यामध्ये जर सार्वजनिक विवेक असेल तर हे जे संविधान आहे ते योग्यरित्या चालेल.